नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आज आपण एक विशेष महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये सध्या 3 नावं खूप आघाडीवर आहेत. राजकारणामध्ये त्यांचा बोलबाला आहे. पण ते प्रत्येकजण एकमेकाला शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. मग कोण आहे ते 3 नावं? तर एक पहिलं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि तिसरं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. तिघं एकत्र महायुती करून सत्तेवरच आहेत, पण तिघंजण एकमेकाला शह देण्याचा राजकारणामध्ये आपलं प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रश्न एकच आहे की कोणाचा गेम प्लॅन सक्सेस होईल. प्रत्येकजण दुसऱ्यावर गेम प्लॅन करण्याचा प्रयत्न करतोय. तर आता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातली रंगत दिसून येईल आणि मागची बातमी काय असते ते तुमच्या लक्षात या. आता आपण तिघांचं एकेकाचं स्पष्टीकरण पाहूया. आता पहिलं जे आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भाजपचे नेते आहेत. महाराष्ट्रातले एकमेव नेते आहेत मोठे की ज्यांचं संघटनेवरही पकड आहे, प्रशासनावरही पकड आहे, सत्तेवर पण पकड आहे. त्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर थंड डोक्याने काम करणारा माणूस आहे. ते राजकारणी बुद्धिबळातला एक्सपर्ट खेळाडू आहे. बुद्धिबळामध्ये जसं माणूस तिरकी चाल करतो, मग सरळ जातो, समोरच्याला अंदाज येण्यापूर्वी त्याला शह देऊन मोकळा होतो, तसं देवेंद्र फडणवीसांचं राजकारण आहे. ते बोलत तर नाहीत, कधी कोणाला शिवीगाळ करणार नाहीत, कोणाला वाकडं बोलणार नाहीत, नाही का. मग आता यांचे महत्त्वाचे गुण काय आहे तर त्यांच्याकडे एक संघटन मजबूत आहे. म्हणजे ते RSSचे पण स्वयंसेवक आहेत. भाजपच्या संघटनेवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्याच्यावर महाराष्ट्राचे जे काही त्यांचे प्रमुख असतील, प्रदेश प्रमुख भाजपचे, ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या आज्ञेबाहेर जात नाही. म्हणजे संघटन जे आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यामध्ये आहे. बूथ लेवलपर्यंत त्यांचं नियंत्रण आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं एखाद्याला हे प्रमोशन द्या, एखाद्याला एक तिकीट द्या, तर ते पाळलं तर जातं. म्हणजे त्याच्यावर दबाव आणला. पूर्वीचे कसे होते, काही मुख्यमंत्री नावाला मुख्यमंत्री पण त्यांना सत्ता काही नसायची, वरून जो आदेश यायचा तो पाळला जायचा. पण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये वरिष्ठ लक्ष घालत नाहीत. देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो निर्णय घेतील. त्याच्यामुळे काय होतं, सगळे कार्यकर्ते, आमदार, खासदार त्यांना वचकून असतात. केंद्र सरकारची ताकद त्यांच्या मागं उभी आहे. प्रशासनाचा अनुभव त्यांच्या मागं आहे. विरोधकांना रणनीतीने नमवलं. तुम्ही जर पाहिलं असेल तर विरोधी पक्ष नेते जेव्हा त्यांना जागा देऊन शिवसेनेने, काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती केली आणि त्यांना विरोधी पक्षनेता बनवला, की ज्यांना मुख्यमंत्री पदा बनण्यासाठी लोकांनी कौल दिलेला होता, त्यांना विरोधी पक्षनेता बनवला. पण त्यांनी 2.5 वर्षामध्ये अशी रणनीती ऐकली की सरकारला सळो की पळो केलं. त्यांचे सगळे काळे कारस्थानं त्यांनी विधानसभेमध्ये बाहेर काढले. बाहेर कुठंही ते बोलले नाहीत की त्याच्यामुळं त्यांना काही पोलीस कारवाई करण्याचा प्रश्न आहे. विधानसभेमध्ये त्यांनी सगळ्या CD ठेवल्या, पेन ड्राईव्ह ठेवले, सरकार काय करतंय याचे लेखी आणि व्हिडिओचे पुरावे समोर ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं की सर्वांशी संबंध तर चांगलेच. ज्या उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना फसवलं, त्यांचा मुख्यमंत्री पदाचा घास तोंडातून काढून घेतला, त्यांच्याशी सुद्धा मुख्यमंत्री चांगलंच बोलतात. त्यांना कधी विचारलं आमचे संबंध चांगले, आजही आम्ही जाऊन एकमेकाशी चहा पिऊ शकतो. कधी जाणार नाहीत नक्की, पण बोलताना इतकं गोड बोलणार की उद्धव ठाकरे सुद्धा जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन आले. म्हणजे वाईटपणा ते कधी घेत नाहीत की एखाद्याला, म्हणजे आपण म्हणतो ना, शत्रू मानलं, असं कधी होत नाही. तात्पुरता यशाकडे ते कधी पाहत नाहीत की मला उद्धव ठाकरेंची जशी चूक झाली की त्यांनी तात्पुरतं मुख्यमंत्रीपद मिळवलं, त्यांना वाटलं मी खूप मोठं अचीव ध्येय धार्य केलं आणि आयुष्याचं पूर्ण वाटोळ कर. त्यांचा पक्ष त्यांच्या ताब्यातून गेला, चिन्ह गेलं, नावलौकिक गेला, त्यांच्या संघटनेतले लोक, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर झाले. काय मिळालं त्यांना तर 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद. पण एवढ्या वर्ष वडिलांनी कमवलेले सगळं पक्ष त्यांच्या हातातून निसटला. तीच गोष्ट तुम्ही शरद पवारांची सुद्धा राष्ट्रांनी उद्धव ठाकरेंना बळी टाकून तात्पुरतं मिळालं आनंद, पण त्यांचा पक्ष पण फुटला गेला. त्यांचं
आबाळ झाली की त्याच्या आज त्यांना कोणी विचारत नाही. म्हणजे पण देवेंद्र फडणवीस वैशिष्ट्य आहे की ते असं शॉर्टकट कधी मारत नाही की मला आत्ता फायदा झाला पाहिजे म्हणून कधी निर्णय घेत नाही, दूरदृष्टीचा विचार करतात. पेशन्स आहे त्यांच्यामध्ये, सबुरी ज्याला म्हणतो, किती काळ थांबायची तयारी असते, पण ध्येय गाठायचं म्हणजे गाठायचं. आणि अंतिम ध्येय काय त्यांचं, तर महाराष्ट्रामध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आणायची, म्हणजे कोणाच्या कोबड्या घेऊन सत्ता चालवायची नाही. तर त्या दृष्टीने त्यांची पावलं चालू आहेत. पहिल्या वेळेस 2014 निवडणुका झाल्या, 122 त्यांनी आमदार निवडून आणले. 2019ला शिवसेनेबरोबर युती केली, शिवसेनेला 100 सीट दिल्यामुळं त्यांचे 105 आले. म्हणजे जर सगळ्या लढवले असते 2014 सारखं, तर कदाचित ते पूर्ण बहुमताने त्यावेळेस पण सत्तेवर आले असते. आता 2024ला निवडणुका झाल्या, 132 भाजपचे आमदार आलेले आहेत. आणि ते सुद्धा का आलेत 132, तर शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजितदादांना काही सीट वाटून दिल्या, म्हणजे जवळजवळ 100पेक्षा जास्त सीट त्यांना दिल्यामुळं 132 आले. जर पूर्ण लढले असते तर काय जाते 160 165 भाजपची सत्ता आली असते. पण रिस्क नको म्हणून त्यांनी बरोबर घेतलेले की असं समाजकारण की काम झाले की भाजप येते, त्याच्यामुळे लॉंग टर्मचा विचार करतात आणि हळूहळू कासवाच्या गतीने पुढं पावलं टाकतात. तर राजकारणामध्ये या गुणांची खूप गरज असते. दुसरं नाव आहे एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री. तर जमिनीवरचा नेता आहे, कार्यकर्त्यांशी कायम संबंध आणि डायरेक्ट संबंध असतात, त्यांची खरी ताकद तीच आहे. मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस होते 2014 ते 19, त्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळात ते होते, त्यांच्याशी चांगलं सूत जमलं होतं. 2019 नंतर 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ते होते, पण त्यांचं सगळं लक्ष म्हणजे लागत नव्हतं की आपण जे वागतो ते चुकीचं आहे, याची खंत त्यांना कायम वाटत होती. आणि त्यांचे पंख हळूहळू उद्धव ठाकरेंनी कापायला सुरुवात केल्याबरोबर त्यांनी बंड केलं आणि बंड करून सत्ता पुन्हा मिळवली. त्याच्यामुळे त्यांच्या अंगामध्ये धाडस आहे. ते बोलत तर काही नाही, पण दाढीवरून हात फिरवलं की आपण समजायचं यांच्या मनात काहीतरी वेगळे विचार चालू आहेत. आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते वैयक्तिकरित्या ते ओळखतात, त्यांच्याशी डायरेक्ट त्यांचे संबंध येतात. आपला माणूस की जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा कायम आहे. रात्र 12-1 वाजता सुद्धा लोक त्यांना जाऊन भेटू शकतात, असं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व त्यांचं आहे. शिवसैनिक ही भावना त्या लोकांच्या मनामध्ये आहे. आनंद दिघेंचे कट्टर समर्थक आहे, त्यांचे शिष्य आहेत. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे आणि आनंदजी दिघे या दोघांचं त्यांना जे आशीर्वाद म्हणतो आपण, ते त्यांच्या मागे उभे असल्यामुळे शिवसैनिक जे आहे ते उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेकडे जास्त आकृष्ट झालेत. अंतिम ध्येय त्यांचं काय आहे की शिवसेना थोडी मोठी करायची, आणि त्याच्यासाठी ते भरपूर कष्ट घ्यायला तयार असं रात्रंदिवस राबतात ते. पण एकच आहे की आजही म्हणजे महाराष्ट्रभर त्यांचं नेतृत्व मान्य झालेलं नाही आहे, पण उद्धव ठाकरेंपेक्षा ते सरस ठरलेले आहेत लोकांमध्ये. त्यांनी हे दाखवून दिलं की मी ठाकरे कुटुंबापेक्षा कट्टर शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेंचा खरा शिष्य आहे, आणि तीच त्यांची खरी ताकद आहे. तिसरं जर आपण महत्त्वाचं पाहिलं तर अजितदादा पवार. अजितदादा पवार म्हणजे काय, शरद पवारांच्या तालमीत तयार झालेला राजकारणी, मुरब्बी राजकारणी आहे. स्पष्ट वक्ता आहे, सतत सत्तेत राहणं हे त्यांचं ध्येय असतं. ते कुठल्याही पक्षावरून युती करायला तयार असतं. म्हणजे अजितदादा सत्तेच्या बाहेर आहेत असं कधीही तुम्हाला दिसणार नाही. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा सुद्धा अजितदादा सत्तेत होते, काही काळ उपमुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे आले मुख्यमंत्री, त्यांच्याशी युती झाली तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेंना टाकून शिंदे सरकार झालं, त्यांच्या काळामध्ये पण ते उपमुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांच्या काळात पण ते उपमुख्यमंत्री म्हणून आले. 4 वेळा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भोगलेलं आहे. तर ही जी त्यांची म्हणजे स्पेशालिटी आहे की सत्तेत सतत राहायचं आणि सत्तेत राहून लोकांची कामं करायची आणि आपल्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं. सहकार
आणि ग्रामीण भागामध्ये त्यांचं जबरदस्त पकड आहे. सगळ्या सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका किंवा इतर काय तर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा इतर साखर कारखाने असतील, हे त्यांच्या मजबूत पकडीमध्ये आहेत. त्याच्यामुळं काय होतं, सगळे शेतकरी ग्रामीण भागामध्ये त्यांचं सत्ता चालतं. अचानक निर्णय घेऊन विरोधकांना रक्तबंबाळ करणं ही त्यांची खासियत आहे. सत्तेशिवाय राहणं त्यांना मान्य नाही. मी आता सांगितलं, सत्ता पाहिजे, कारण त्यांना माहिती आहे की जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत लोक चिकटतात. कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, हे कधी चिकटतात तर त्यांच्यावर आता लोक शरद पवारांना सोडून का आले, तर अजित पवार सत्तेमध्ये चालले, मग त्यांच्याबरोबर जाणं फायदेशीर आहे हे ठेवलं. नाही तर शरद पवारांचे जुने मित्र ज्यांना आपण सहकारी म्हणून, म्हणजे छगन भुजबळ आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, तटकरे आहेत, हे सुद्धा अजितदादा पवारबरोबर आले म्हणजे केवळ सत्ता आहे म्हणून ते आलेले आहे. कुठं झुकायचं आणि कुठं ताटरपणा सुकायचं हे त्यांना पूर्ण माहीत. त्याच्यामुळे वेळ आली की ते लगेच माघार घ्यायची तयारी असते. तुम्ही जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंना मानायला तयार आहेत मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेना मानायला तयार आहे, देवेंद्र फडणवीसला मानत, मला सत्तेत घ्या, तुम्ही मोठे, तुमचे बाप मोठे, सगळं सगळं कबूल त्यांना. की त्यांचं वैशिष्ट्य ताठरपणा त्यांच्या अंगामध्ये, सत्ता मिळवण्याबाबतीत नाही, बाकीच्या बाबतीत बोलण्यामध्ये अतिशय स्पष्ट वक्ता कठोर आहे. त्याच्यामुळे प्रशासनातले अधिकारी त्यांना खूप घाबरतात. त्याच्यानंतर बार्गेनिंग पॉवर जबरदस्त आहे. आता तुम्ही जर पाहिलं असेल की ते सत्तेत आले पण त्यांनी मला पुण्याचं पालकमंत्रीपद पाहिजे ते मिळवलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मिळवलं, देवेंद्र फडणवीस असताना पण मिळालं. मला अर्थ खातंच पाहिजे तर अर्थ खातं सुद्धा त्यांना मिळालं. म्हणजे बार्गेनिंग पॉवर जी आहे ती त्यांची जबरदस्त आहे. आता हे तिघांचं वैशिष्ट्य समजून सांगितलं, पण हे तिघे जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभं ठाकले तर काय होईल असा एक विचार आपण जर मनामध्ये आणला, म्हणजे तिघांमध्ये कोण सरस ठरू शकतं, कोण सत्तेमध्ये पुढं यशस्वी होईल, तर फडणवीस कसे आहे, शांत डोक्याने प्लॅन आखणारे आहेत. विरोधकांचा परफेक्ट गेम ते करतात. त्यांना जे वाकडं चालतात, तुम्ही जर पाहिलं असेल की त्यांनी त्यांच्या भाजप पक्षातल्या अनेक जणांना धडा शिकवलेला आहे. मी नावं घेत नाहीत, केवळ वाईट वाटू नये, विषय येऊ नये, पण ज्यांनी ज्यांनी सांगितलं मला मुख्यमंत्री व्हायचं त्या सगळ्यांचा त्यांनी बरोबर काटा काढलेला आहे. त्याच्यामुळे मला मुख्यमंत्री व्हायचं असा शब्दसुद्धा भाजपमध्ये आता कोणी काढत नाही. शांत डोक्याचा माणूस, मोदींच्या कठडीत तयार झाले, मोदींचा आशीर्वाद असल्यामुळे मोदी जसं वागतं, मोदी काहीच बोलत, काही केलं तरी बोलत नाही, करण्याच्या आधी बोलत नाही, काहीच नाही, केल्यावर लोकांना समजतं की मोदींनी असं केलं. तीच गोष्ट फडणवीसांची आहे. एकनाथ शिंदेंना कसं आहे, लोकांचा पाठिंबा आहे पण अजून महाराष्ट्र लेवलवर त्यांना भक्कम आपलं प्रभुत्व गाजवता आलेलं नाही. अजितदादा कसं आहे की आकड्यात जमवतात, आमदार घेऊन कुठं जायची तयारी असते, त्याच्यामुळं लोकांना गरज भासते, त्यांचं काम होऊन जातं. वेळ प्रसंगी कोणाशी युती ते करू शकतात. मग आता या तिघांमध्ये कोण सरस ठरेल, अंतिम निर्णय हा जनतेचा असतो. पण काय आहे, फडणवीसांना मोदींचे आशीर्वाद आहेत, अतिशय प्रामाणिक माणूस आहे, भ्रष्टाचाराचा एक डाग त्यांच्यावर नाही. त्याच्यामुळं या तिघांमध्ये फडणवीस श्रेष्ठ ठरतात. दुसरा नंबर लागतो एकनाथ शिंदे, कारण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा आशीर्वाद त्यांना आहे. अजितदादांपेक्षा आमदार त्यांचे जास्त आहेत आणि पुढच्या काळामध्ये ते वाढू शकतात. अजितदादांचं कसं आहे की शरद पवारांचा त्यांना छुपा पाठिंबा आहे. लोक तर सांगतात की ते जे वेगळे झाले ते सुद्धा शरद पवारांच्या सल्ल्यानेच झालेले, किंवा आपल्याला मी आयुष्य काढलं भाजपच्या विरोधात, मी आता भाजपला पाठिंबा दिलं तर या वयामध्ये बरं नाही दिसणार, तू फुटून बाहेर जा, त्यांना पाठिंबा दे, सत्तेत राहा आणि आपले कामं करत राहा. त्याच्यामुळे अजितदादा पवार भांडल्यासारखं तर करतात, पण अजितदा शरद पवारांना जाऊन नमस्कार करतील, त्यांच्या प्रत्येक कामाला पाठिंबा देतील. त्याच्यामुळे राजकारणात कधीही शांतता नसते, असते ती फक्त चाल असते, बुद्धिबळाची चाल असते. त्याच्यामुळं आज कोण वरचढ आहे कोण नाही आणि पुढच्या काळात कोण वरचढ होईल याची काही शाश्वती देता येत नाही. जनता काय पाहते आणि ऐन वेळेला कौल काय देते हे पाहते. तुम्ही 2024च्या लोकसभा निवडणुकात पाहिलं
की मोदींनी राम मंदिर बांधलं, पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, सगळी चांगली कामं केली. 370 कलम हटवलं. सगळ्यांना वाटत होतं की मोदी आता 400 पार जातील. लोकांनी त्यांना 240वर थांबवलं. लोक काय विचार करतील ऐन वेळेला, काय त्यावेळेस नॅरेटिव्ह तयार होईल, काय वातावरण हवा तयार होईल याच्यावर आहे. पण नॉर्मली मग याच्यातून लोकांनी धडा घेतला की काय नॅरेटिव्ह चालल्यावर कसा विरोध करायचा, आपलं नॅरेटिव्ह कसं पुढं ढकलायचं. तुम्ही जर पाहिलं अटल बिहारी हे रामासारखे वागले, एक बाणी एक वचनी, कुठलं वाकडं पाऊल टाकायचं. आणि मोदी हे कृष्णा नीतीने वागतात. ठकाला ठक, मकाला महाटक, साम दाम दंड भेद सगळ्या प्रकाराने विरोधकांना नामोहरण करणं ही मोदींची नीती देवेंद्र फडणवीस पण राबवतात. त्याच्यामुळे आत्ताच्या काळामध्ये तरी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना तोड नाही. पण तिघांचे जे गेम प्लॅन चालू आहेत ते उरलेल्या 4 वर्ष अजूनही चालणार आहेत. आणि जेव्हा 2029ला इलेक्शन लागेल तेव्हा खरं तिघांचं बुद्धिमत्तेची कस लागेल आणि बार्गेनिंग पॉवरची कस लागेल की कोण जास्त निवडून येतं, कोण स्वबळावर येतं, कोण युतीतून महायुतीतून बाहेर पडतं, हे त्यावेळेस आपल्याला स्पष्ट होईल. आज आपण येथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.